काही समाज माध्यमांवरती व्हॉट्सअपवरती पसरवलं जात आहे की एका मताला समर्थ पॅनल 5,000 रुपये देत आहे. तर मला पण विचारायचं आहे, ज्यांनी आरोप केलाय की त्यांच्या माध्यमातून जर का मिळत असतील कुठे कोणाकडे जाऊन तर आम्हालाही सांगा, आणि कोण वाटतंय तेही सांगा. तर मी आता नुकतंच पोलीस स्टेशनमध्ये बोललो आणि ज्या व्यक्तीने आमच्याविषयी पसरवण्याचं काम केलंय त्याविषयी तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही सगळे उमेदवार आता त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला जाणार आहोत. जी व्यक्ती आमच्यावर काय होतं की हे करताना ना खूप त्रास होतो. आपण कितीही काही झालं तरी कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये एकमेकांना भेटतो, एकमेकांसोबत काम करतो, एकमेकांना भेटायचं असतं, एकमेकांसोबतच इतकंसं आहे आपलं सगळं जग. त्याच्यात हे सगळं केल्यानंतर आपल्याच लोकांच्या विरोधात तक्रार करावी लागते. म्हणजे आम्हाला समोरूनच सांगण्यात आलं म्हणजे की तुमच्यावरती अशा पद्धतीचा आरोप लावला गेलाय, जर का तुम्ही यावर काय ऍक्शन घेतली नाही तर तुमच्यावरती अडचण येऊ शकते. आता आपल्यावरती अडचण येऊ नये म्हणून आता जाऊन तक्रार करायला लागते. तर ही एक गोष्ट आहे, ती तुम्हाला सांगायची होती. एक महत्वाची घोषणा मेघराज राजे भोसले करायचे राहून गेलं त्यांच्याकडनं की सरकार आमचं आहे, आम्ही सरकारमध्ये आहोत. जे ऑफिस मुंबईतलं गेलंय ते परत मिळवल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो. आणि ते रवींद्र नाट्य मंदिरलाच कसं येईल हे मी ठामपणे सांगतो आणि असा विश्वास व्यक्त करतो. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं पहिलं चित्रपट संमेलन हे येत्या 6 महिन्यात दिवाळीच्या दरम्यान खूप थाटामाटात साजरं होईल. ते मुंबईत होईल का पुण्यात होईल का कोल्हापूरमध्ये होईल हे लवकरच जाहीर करू. पण पहिलं चित्रपट संमेलन होण्याचा मान जो आहे तो आपल्याला अनुभवायला मिळेल आणि ज्याच्यामध्ये सगळे घटक, मग तो स्पॉट बॉय असेल, त्याच्यासाठी कार्यशाळा असेल, एडिटरसाठी कार्यशाळा असेल, म्हणजे परिसंवाद असतील, विविध गोष्टी त्याच्यामध्ये दाखवल्या जातील, शॉर्ट फिल्म दाखवल्या जातील, काही सिनेमांचं प्रमोशन केलं जाईल, काही सिनेमांचे प्रीमियर होतील. असं चित्रपट संमेलन करण्याचा आमचा मानस आहे आणि ते पहिलं संमेलन करण्याची आमची इच्छा खरं तर 2021 पासून होती, पण आमचे सगळे अधिकारच गेले त्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही. दुसरी गोष्ट, जे आरोप प्रत्यारोप करतायत, मी आरोप नाही करत, पण माझ्या मित्राला फसवलं गेलं. माझ्या एका प्रतिस्पर्धी उमेदवाराकडनं, मी ज्या लोअर परळ विभागामध्ये राहतो त्या लोअर परळ विभागामध्ये माझा मित्र राहतो संजय घावरे, त्याला फसवलं गेलंय त्या उमेदवाराकडनं. तर मला असं वाटतं की ते जे काय फसवलं गेलंय संजय, ते मी जाहीर करू का? करू शकतो ना? तर एकट्याला नाही फसवलंय, त्याच्याबरोबर असंख्य कलाकार आहेत. त्याविषयी दीपक कदम यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, त्यांनी ती नीट सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो.